नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये ॲग्रो 111 या कोर्सचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ते क्वेश्चन्स बघण्या अगोदर या कोर्सबद्दल तुम्हाला काही माहिती देऊन देतो मी. आता हा जो कोर्स आहे तो 2+1 क्रेडिटचा आहे. म्हणजे यात तुमचे टोटल 32 लेक्चर्स असतील. म्हणजेच सिलेबस जास्त आहे तुम्हाला आणि पेपर जो असेल तो तुमचा 40 मार्क्सचाच असेल. याचा पेपर पॅटर्नसुद्धा आपण व्हिडिओत पुढे डिस्कस करू. त्या अगोदर या कोर्सची तुम्हाला थोडी माहिती देतो. हा एकदम बेसिक कोर्स आहे. आता तुम्ही BSc ॲग्रिकल्चरच्या डिग्रीला स्टार्टिंगलाच आहात, तर त्यासाठी हा तुमचा एकदम बेसिक कोर्स आहे. यात सर्व ॲग्रिकल्चरच्या डिग्रीत जे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट असतील ते क्लिअर होतील. आणि हा जो कोर्स आहे तो ओल्ड सिलेबसचा जो ॲग्रोनॉमी कोर्स आहे, मोस्टली त्यातलाच पार्ट आहे. पण त्या कोर्समधल्या काही ज्या गोष्टी होते 2-3 टॉपिक ते कट करून यात अजून एक्स्ट्रा टॉपिक्स ॲड झालेले आहेत, कारण याचे क्रेडिटसुद्धा वाढले. त्यामुळे यात आता ओल्ड सिलेबसला जो ॲग्रो 123 कोर्स होता, फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी 2, त्याचा जो वॉटर मॅनेजमेंटचा पार्ट आहे, त्यात लेक्चर नंबर तुम्हाला सांगतो मी, लेक्चर नंबर 20 आणि 21 to 24 असे जे लेक्चर्स आहेत ते त्याच कोर्सचे पार्ट आहेत. आणि तो जो कोर्स आहे वॉटर मॅनेजमेंटचा, तोच तुम्हाला आता तुमच्या न्यू सिलेबसमध्ये 4th सेमला असेल, वॉटर मॅनेजमेंट म्हणून ॲग्रो 245. तर त्यानंतर जे लास्टचे 2 टॉपिक्स आहेत, 28, 29 आणि 30 आणि 32 लेक्चर्स, हे जे 5 लेक्चर्स आहेत लास्टचे, त्या लेक्चर्सचा जो पार्ट आहे तो ओल्ड सिलेबसचा जो ॲग्रो 247चा कोर्स होता त्यातला काही पार्ट आहे. त्यात क्रॉपिंग पॅटर्न, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर आहे. मग बाकी उरलेला जो पण पार्ट आहे तो सर्व पार्ट जो आहे ओल्ड सिलेबसला जो ॲग्रोनॉमी होता त्यातलाच आहे. त्यात जस्ट जे फर्टिलायझर मॅनेजमेंट आणि न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आहेत त्याला थोडा वेटेज वाढलेला आहे. बाकी सर्व जो पार्ट आहे तो ओल्ड सिलेबसचा जो ॲग्रो आहे त्यातलाच आहे. तर हे तुमचं सिलेबसबद्दल डिस्कशन होतं विद्यार्थी मित्रांनो. आता हा जो कोर्स आहे हा एकदम इझी कोर्स आहे आणि एक कन्सेप्च्युअल कोर्स आहे. यातले कन्सेप्ट जर तुमचे क्लिअर असतील तर तुम्हाला एक्झाममध्ये उत्तर लिहायला जमेल. आणि हा एक इझी कोर्स आहे, त्यामुळे यात स्कोरिंग करणं खूप अवघड नाही. तुम्हाला इझिली यात चांगला CGPA स्कोर करता येईल. तर आता आपण याचा पेपर पॅटर्न बघून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. तर आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, हा जो तुमचा GR होता पेपर पॅटर्नचा तो आपण इथे ओपन केलेला आहे. तर आता तुमचा जसं सॉईलचा पेपर झाला, MDCचा पेपर झाला, सेम टू सेम तसाच पेपर पॅटर्न ॲग्रोनॉमीच्या पेपरला असेल. यात आता मी काही जास्त सांगत नाही, तुम्ही हा पेपर पॅटर्न स्क्रीनवर बघू शकता. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे स्क्रीनशॉट काढू शकता. तर आता आपण मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघूत या कोर्सचे. पहिला क्वेश्चन आहे, डिफाईन ॲग्रोनॉमी, एक्सप्लेन इन ब्रीफ अबाउट स्कोप ऑफ ॲग्रोनॉमी अँड राईट रोल ऑफ ॲग्रोनॉमिस्ट. तर आता तुम्हाला यात ॲग्रोनॉमिस्टचे जे रोल आहे आणि ॲग्रोनॉमीचे स्कोप आहे ते विचारले जाऊ शकता, किंवा एक एक्स्ट्राला तुम्हाला रिलेशनशिप ऑफ ॲग्रोनॉमी विथ अदर डिसिप्लिन्स म्हणजे सॉईल सायन्स, एंटोमॉलॉजी, पॅथॉलॉजी या गोष्टींबद्दल सुद्धा एक क्वेश्चन येऊ शकतो. मग दुसरा क्वेश्चन आहे, डिफाईन टिलेज, गिव्ह ऑब्जेक्टिव्ज ऑफ टिलेज, एक्सप्लेन मॉडर्न कॉन्सेप्ट ऑफ टिलेज. थर्ड क्वेश्चन आहे, क्लासिफाय मेथड्स ऑफ इरिगेशन, एक्सप्लेन ड्रिप अँड स्प्रिंकलर इरिगेशन विथ ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. हा जो क्वेश्चन आहे तो प्रिवियस इयरच्या पेपर्समध्ये 6 वेळा विचारला गेलेला आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे, गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स इन्क्लुडिंग बायोफर्टिलायझर्स विथ एक्झाम्पल. हा जो क्वेश्चन आहे तो लास्ट इयरच्या पेपरमध्ये सुद्धा आला होता. त्यानंतर पाचवा जो क्वेश्चन आहे, डिफाईन सीड, गिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड सीड. हा आपण AB पॅटर्नमध्ये घेतलेला आहे. त्यात B आहे, एनलिस्ट डिफरंट मेथड्स ऑफ सोविंग अँड एक्सप्लेन एनीवन. यात मोस्टली तुम्हाला ड्रिलिंग विचारली जाऊ शकते. आता 6वा क्वेश्चन आहे, त्यात Aमध्ये आहे, राईट अबाउट डिफरंट अप्रोचेस ऑफ इरिगेशन शेड्युलिंग अँड एक्सप्लेन एनीवन. मग Bमध्ये आहे, एनलिस्ट डिफरंट सॉईल मॉइश्चर कॉन्स्टंट अँड एक्सप्लेन अबाउट मॉइश्चर इक्विवॅलंट. 7व्या क्वेश्चनमध्ये Aमध्ये आहे, डिफाईन वीड अँड गिव्ह डिफरंट वीड कंट्रोल मेथड्स. Bमध्ये आहे, डिस्क्राईब इन शॉर्ट वॉटर रिसोर्सेस इन इंडिया. हा सुद्धा लास्ट इयरच्या पेपरमध्ये क्वेश्चन आला होता. 8व्या क्वेश्चनमध्ये Aमध्ये आहे, डिफाईन इसेन्शियल न्यूट्रिएंट्स, गिव्ह इट्स क्लासिफिकेशन विथ एक्झाम्पल्स. आणि Bमध्ये आहे, गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ क्रॉपिंग सिस्टीम विथ एक्झाम्पल. 9 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्यात आपण Aवाला जो क्वेश्चन आहे तो 4 मार्क्ससाठी घेतला आहे आणि Bवाला जो आहे तो 2 मार्क्ससाठी. त्यात Aमध्ये आहे, रोल ऑफ मॅक्रो अँड मायक्रो न्यूट्रिएंट्स इन प्लांट ग्रोथ. यात तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेनला विचारले जाऊ शकतं. मग Bमध्ये आहे, मेजर क्रॉपिंग पॅटर्न इन इंडिया. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण सेक्शन Bला कसे क्वेश्चन येतील ते बघू. आता हे क्वेश्चन जे असतील ते 2 मार्क्ससाठी असतील. त्यात पहिला आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ क्रॉप्स. मग एक्सप्लेन इन ब्रीफ अबाउट व्हेरियस स्टेजेस ऑफ सीड प्रोडक्शन. आता हा क्वेश्चन जो आहे तो वरती तुम्हाला सेक्शन Aमध्ये सुद्धा येऊ शकतो, AB पॅटर्नमध्ये. डिस्क्राईब इन शॉर्ट अबाउट काइंड्स ऑफ सॉईल वॉटर. चौथा क्वेश्चन आहे, गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ वीड्स ऑन बेसिस ऑफ लाईफ सायकल. 5वा आहे, डिफरंट मेथड्स ऑफ फर्टिलायझर ॲप्लिकेशन. मग 6वा जो क्वेश्चन आहे त्यात आहे, इफेक्ट ऑफ प्लांट जॉमेट्री ऑन क्रॉप ग्रोथ अँड यील्ड. 7व्यामध्ये आहे, क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप्स ऑन बेसिस ऑफ ॲग्रोनॉमिक यूज. सेक्शन Bसाठी जे क्वेश्चन होते ते झाले.
आता आपण शॉर्ट नोट्स बघू. शॉर्ट नोट्समध्ये आहे ॲलिलोपॅथी, ग्रीन मॅन्युरिंग, न्यूट्रिएंट यूज एफिशियन्सी, इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट, इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, ग्रोथ कर्व, सस्टेनेबल क्रॉप प्रोडक्शन. विद्यार्थी मित्रांनो, हा सस्टेनेबल क्रॉप प्रोडक्शनचा जो क्वेश्चन आहे तो मला सेक्शन एमध्ये सुद्धा येऊ शकतो. आता आपण काही डेफिनेशन्स बघूयात इम्पॉर्टंट. टिल्थ, क्रॉपिंग सिस्टीम, प्लांट जॉमेट्री, मॅन्युअर्स, फर्टिलायझर्स, ॲलिलोपॅथी, ॲग्रिकल्चर, सीड डॉर्मन्सी, पडलिंग, न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी, इरिगेशन शेड्यूलिंग. या काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत, त्या तुम्ही करून घ्या सेक्शन सीसाठी. आता हे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला. आता हा जो कोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो ॲग्रोनॉमीच्या, याचे सर्व नोट्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेले आहेत. क्वेश्चन ॲन्सर नोट्ससुद्धा अपलोड केलेले आहेत आणि क्वेश्चन ॲन्सर नोट्स जरी तुम्ही केल्या तरी तुम्ही एक डिसेंट स्कोर करू शकता या कोर्समध्ये. मोस्टली तुम्ही लास्ट इयरचा जो पेपर आहे तो प्रेफर करा, कारण तो तुमच्या सिलेबसनुसार आहे. आणि लास्ट इयरच्या पेपरची मॉडेल ॲन्सरसुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनल ॲग्री गँगला अपलोड केलेले आहे, ते तुम्ही जॉईन करून घ्या. चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंटमध्ये दिलेली आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट.